तुम्हाला पण फाउंडेशन न लावता जर फाउंडेशन सारखाच मेकअप जर करायचा असेल तर आपला व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फाउंडेशन न वापरता सोप्या पद्धतीने मेकअप कसा करायचा तो पण फाउंडेशन सारखाच लुक देईल। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शीतल। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते। तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, कारण की आजचा व्हिडिओचा टॉपिक जो आहे तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल। तर व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल। तर आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की विदाऊट फाउंडेशन आपण मेकअप कसा करायचा, म्हणजे फाउंडेशन न लावता आपण ग्लो देणारा मेकअप कसा करायचा याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहेत। तर तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्मेशन शेअर केली आहे। आपण फाउंडेशन न लावता एकदम सुंदर छान ग्लो देणारा मेकअप कसा करायचा हेचा आज पूर्ण आपण व्हिडिओमध्ये ट्युटोरियल बघणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जेव्हाही मेकअप करतो त्या मेकअप करण्याआधी आपला जो स्किनचा जो बेस आहे तो आपल्याला छान असणं फार गरजेचं असतं, म्हणजे बेस जो आहे तो सेट असणं गरजेचं असतं। म्हणजे आपलं जे स्किन केअर रुटीन आहे आपण ते डेली बेसिसमध्ये फॉलो केलंच पाहिजे। तर आता मेकअप करण्याआधी आपली स्किनला छान हायड्रेट करणं फार महत्त्वाचं आहे। तर मेकअप करण्याआधी छान आपलं जे स्किन केअर रेग्युलर असतं ते फॉलो करायचं आहे। तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच असतं आपल्या स्किन केअर करणं गरजेचं आहे। तर स्किन केअरच्या स्टेप तुम्हाला माहीतच असतील। आपल्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जे स्किन केअर सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉलो करायचं आहे। तर आता माझा जो स्किन टाईप आहे तो नॉर्मल स्किन टाईप आहे, तरी पण मी स्किन केअर रुटीन फॉलो करतच असते। पहिल्या स्टेपमध्ये आपण छान चेहरा वॉश करून घ्यायचा आहे, म्हणजे फेस वॉश करून घ्यायचा आहे, चेहरा छान क्लीन्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या सेकंड स्टेपमध्ये टोनर अप्लाय करायचं आहे। टोनरमध्ये तुम्ही ॲज अ गुलाबजल म्हणून पण टोनर यूज करू शकता। आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। आता मॉइश्चरायझर लावण्याऐवजी आता जर आता उन्हाळ्यात मेकअप करते थोडंसं चेहऱ्याला कूलिंग देण्यासाठी हेवी मॉइश्चरायझरऐवजी मी आता याच्यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेल वापरते। तर आता मी पहिले चेहरा माझा जो आहे तो फेस वॉश करून झाला आहे आणि टोनर पण अप्लाय करून झालं आहे। आणि आता मॉइश्चरायझरऐवजी मी इथं ॲलोवेरा जेल वापरते। हे कपिवा ब्रँडचं ॲलोवेरा जेल आहे। हे मॉइश्चरायझरला रिप्लेस लावते, कारण की हे छान आहे, हायड्रेट पण आहे आणि लाईट वेट पण आहे। कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त मॉइश्चरायझरची आपल्याला गरज नसते, लाईट वेट मॉइश्चरायझर असलं तरी पण आपली स्किन जी आहे ती हायड्रेट होते। तर मग मी आता पूर्ण चेहऱ्यावरती छान ॲलोवेरा जेल अप्लाय करून घेते, म्हणजे स्किनला हायड्रेट करू। तर पूर्ण चेहऱ्यावरती छान मॉइश्चरायझर अप्लाय करून गेले। आपली स्किन छान तुकतुकीत आणि ग्लोईंग करते, हायड्रेट राहते, त्याच्यामुळे आपला जो मेकअपचा जो बेस आहे तो छान बसतो। लगेच आपल्याला त्याच्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करून घ्यायचे। तर सनस्क्रीनमध्ये मी ही क्युअर स्किनचं सनस्क्रीन वापरते, SPF 50+ आहे। तर हे पण मी आता स्किनवरती अप्लाय करून घेते। आणि कुठलीही जी स्किन केअर फॉलो करतो तर 2 स्टेपमध्ये कमीत कमी 1 मिनिटाचा तरी गॅप ठेवलाच पाहिजे। तर आता स्किनवरती जे आहे आपलं सनस्क्रीन अप्लाय करून झालं आहे। तर आता आपण मेकअपला सुरुवात करणार आहे। तर मेकअपला सुरुवात करण्याआधी मेकअपच्या पण काही स्टेप असतात। आता आपण स्किन केअरच्या टिप फॉलो करून घेतल्या, तसंच आपल्या मेकअपच्या पण ज्या स्टेप असतात त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत। तर मेकअपची पहिली स्टेप आहे प्रायमर। तर प्रायमर हा आपल्या स्किनला एक छान बेस देण्याचं काम करते, त्याच्यामुळे आपल्याला प्रायमर अप्लाय करायचं आहे। एक मॅट लुक देण्याचं काम करत असते प्रायमर, आणि एक इव्हन टोन पण आपल्याला जो काम करतं ते प्रायमर काम करणार आहे। तर आज आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये प्रायमर यूज करून घ्यायचं आहे। तर बऱ्याच वेळेस मी सांगितलं आहे हेच प्रायमर मी गेल्या 2-3 वर्षांपासून वापरते। दुसरं कुठलंही प्रायमर मी अजून ट्राय केलेलं नाही, पण मी लवकरच ट्राय करेल। तर हे माझं ब्ल्यू हेव्हनचं प्रायमर आहे। तर मी आता हे ऑलमोस्ट हे संपत आलं आहे, याच्यात नाहीच आहे, निघालं। तर पूर्ण चेहऱ्यावरती छान प्रायमर अप्लाय करून घ्यायचं। हे थोडं सिल्वर टोनमध्ये एक थोडा शाईन लुक पण देतं चेहऱ्याला। तर आता चेहऱ्यावरती प्रायमर अप्लाय करून झाली, आपली मेकअपची पहिली स्टेप जी आहे ती फॉलो करून झालेली आहे।
तर आता आजचा जो मेकअप आहे तो आपल्याला विदाऊट फाउंडेशन मेकअप करायचा आहे, म्हणजे फाउंडेशन न लावता आजचा जो मेकअप आहे आपण तो करणार आहे. तर फाउंडेशन नाही लावणार आहे, पण त्याच्याऐवजी आपण आज काय लावणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला जेव्हाही खूप लाईटवेट मेकअप असतो त्यावेळेस आपण बीबी क्रीम वापरतो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलंच होतं. जेव्हा आपल्याला ग्लो देणारा मेकअप पाहिजे असतो, म्हणजे मेकअप पण पाहिजे आणि जास्त मेकअप पण हेवी नको जसं फाउंडेशनसारखं, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सीसी क्रीम वापरून आजचा जो मेकअप करणार आहे. तर सीसी क्रीमचा जो फॉर्म्युला आहे तो मिडियम टू हाय कव्हरेजकडे नेतो, त्यामुळे आजचा जो मेकअप आहे आपण फाउंडेशन नाही लावणार आहे, त्याच्याऐवजी आपण आज सीसी क्रीम लावून मेकअप करणार आहे. म्हणजे फाउंडेशनसारखंच लुक आपल्याला देणार आहे, पण फाउंडेशन न लावता आज आपण सीसी क्रीम लावणार आहे. तर सीसी क्रीममध्ये मी ही आपली लॅक्मीची 95 सीसी क्रीम लावणार आहे. तर याच्यामध्ये माझा जो टोन आहे तो बेज टोन आहे. याच्यामध्ये पण स्किन टाईपनुसार तो 5-6 टोन येत असतात, तर तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो पण स्किन टोन सूट होत असेल किंवा जो शेड सूट होत असेल तो तुम्ही अप्लाय करायचा आहे. तर माझा हा बेज आहे, कारण की माझी स्किन जी आहे ती थोडंसं मीडियम टू फेअरकडे जाते, त्याच्यामुळे मी हा बेज जो आहे तो शेड वापरत असते. तर आता आपल्याला बीबी क्रीम सीसी क्रीम जी आहे ते आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट मोशनमध्ये अप्लाय करून घ्यायची आहे. तर छान अशी बोटावरती एक सीसी क्रीमचं थोडीशी क्वांटिटीमध्ये घ्यायची आणि पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट मोशनमध्ये जे आहे आपल्याला ती लावून घ्यायची. तर पूर्ण चेहऱ्यावरती छान आपला डॉट डॉट मोशनमध्ये आपण पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून आणि एक इव्हन टोनमध्ये आपल्याला जी सीसी क्रीम आहे ती स्प्रेड करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इन्स्टंट आपल्या चेहऱ्यावरती छान लुक आला आहे, एकदम छान फ्लॉलेस मेकअप दिसतो आहे, म्हणजे एकदम इन्स्टंट शाईन आली चेहऱ्यावरती. तुम्ही बघू शकता लगेच फरक जाणवतो आहे. आणि एक इव्हन टोनमध्ये स्प्रेड करून घ्यायचे, कुठल्याही प्रकारचे मध्ये डॅश सोडायची नाही, पॅचेस सोडायची नाही. तर मेकअप जो आहे तो केकी दिसतो, म्हणजे डर्टी दिसतो, म्हणजे घाण दिसतो मेकअप, आणि पॅची दिसतो, केकी दिसतो. तर एक इव्हन टोनमध्ये छान स्प्रेड करून घ्यायचे. तुम्हाला जर इझी जात असेल तर तुम्ही स्पॉन्ज वापरू शकता, ब्युटी ब्लेंडर वापरू शकता, स्पंज वापरू शकता किंवा ब्रशने च्या साह्याने पण लावू शकता. पण मला त्याच्यापेक्षा बोटाच्या साह्याने खूप सोपं जातं आणि एक इव्हन याच्यामध्ये पण स्प्रेड होतं, त्याच्यामुळे मी फिंगरच्या साह्यानेच जो मेकअप आहे तो करत असते. त्याच्यामुळे मी आता जो आहे तो बोटाच्या साह्यानेच तो मेकअप सीसी क्रीम आहे ती लावून घेतली. तुम्ही बघू शकता किती छान इन्स्टंट लुक पण दिसतो चेहऱ्यावरती. तर आता आपल्या चेहऱ्यावरती आपण सीसी क्रीम अप्लाय करून झाले, आपला बेस तयार झाला आहे. तर आता याला सेट करण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता किंवा लूज पावडर वापरू शकता किंवा बनाना पावडर वापरू शकता. तर मी आता याला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आहे. तर कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी मेबेलिनची ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे याचा जो शेड आहे तो 128 नंबरचा शेड आहे. माझ्या स्किनला हा सूट होतो, मी म्हणजे ही बऱ्यापैकी वापरलेली आहे. तर आता आपली जी सीसी क्रीम आहे ती सेट करून घेण्यासाठी मी आपलं जो कॉम्पॅक्ट पावडर आहे ती लावून घेते. तर मेकअपचा बेस सेट करून झाला आहे, त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर पण लावून झालं आहे. तुम्ही बघू शकता नो फाउंडेशन मेकअप जो आहे तो किती छान ग्लो करतो आहे आणि एकदम सुंदर पण दिसतो आहे. काही फाउंडेशनची आपल्याला गरज पण नाही. इतका जर सीसी क्रीममध्येच इतका जर छान लुक येणार असेल तर आपण फाउंडेशन न वापरता पण मेकअप करू शकतो, बरोबर आहे की नाही. तुम्ही बघू शकता इन्स्टंट इतका फरक जाणवतो आहे आणि खूप सुंदर दिसते, छान चेहरा पण ग्लो करतो आहे. तर आता पुढचा जो आहे तो आपण मेकअप करूया. तर थोड्याशा आपण आयब्रो ज्या आहेत त्या फिल करून घेणार आहेत. तर आयब्रो फिल करण्यासाठी मी आयब्रो पेन्सिल वापरते. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही पण करायचं तुम्ही नाही करू शकता, हे सगळं ऑप्शनल आहे. पण आता आपण मेकअप करतोच आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, त्यामुळे करा. मी स्विस ब्युटीची वापरते आहे आयब्रो पेन्सिल. थोडंसं आयब्रो फिल करून घेते. तर आयब्रो फिल केल्यानंतर इतक्या सुंदर दिसत आहे. थोडंसं सेट करून घेऊया. आणि डेलीच्या मेकअपमध्ये तुम्ही फक्त लिपस्टिक आणि आयब्रो जरी फिल केल्या तरी पण तुमचा लुक खूप सुंदर दिसतो. तर आयब्रोवरतीच आपला सगळा लुक डिपेंड असतो, त्यामुळे छान आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत.
तर तुम्ही बघू शकता आयब्रो फिल करून झाले. थोडासा आय मेकअप करून घेऊया. तर मी आय मेकअपसाठी माझ्याकडे हे आय शॅडो पॅलेट आहे, तर हे यूज करते. मला जास्त डार्क शेड नाही आवडत, मी एकदम लाईट शेड वापरते. त्यामध्ये मी थोडासा ब्राऊन जो टोन आहे तर ते अप्लाय करून घेते. त्यामध्ये हा जो शेड आहे ना तो मी लावून घेते. जास्त आयब्रो म्हणजे जास्त आय शॅडो मी लावत नाही. तर तुम्ही बघू शकता मी आयब्रो छान फिल करून घेतलेलं आहे. एकच टोन लावलेलं आहे, थोडंसं ब्राऊन टोनमध्ये. तर तुम्ही ड्रेसला मॅचिंग वगैरे पण लावू शकता, पण मला जास्त डार्क जे आय शॅडो आहेत ते आवडत नाही. म्हणजे बहुतेक वेळेस मी करतच नाही, किंवा खूप समारंभ वगैरे असेल त्याच वेळेस करते. लग्नात वगैरे जायचं असेल, खूप छान साडी वगैरे घातली असेल त्याच वेळेस करते. असं जे रेग्युलर बेसिसमध्ये आउटिंग वगैरेला किंवा बाहेर जायचं असेल, छोटे मोठे कार्यक्रम असेल, त्यावेळेस मी फक्त ब्राऊन शेडचा जो आय शॅडो आहे तो लावत असते. तो पण एकदम लाईट वेटमध्ये. म्हणजे मला म्हणजे जास्त हेवी मेकअप नाही आवडत, मला नॅचरल मेकअप खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे मी थोडंसं जे आहे ते नॅचरल टोनकडेच जाण्याचा प्रयत्न करते. तर असं छान आय शॅडो लावून झालेलं आहे. तर आता काजळ लावूया. छानपैकी आता डोळ्यांवरती छान काजळ अप्लाय करून झाली. तुम्ही लायनर लावत असाल तर लायनर लावून घ्यायचं आहे. तर लायनरसाठी मी काजळच लावते वरच्या अप्पर लाईनला. दोघं वॉटर लाईनला मी काजळ लावून घेतलेली तुम्ही बघू शकता. म्हणजे लायनर न लावता पण मी दोघं वॉटर लाईनला जे आहेत ते काजळ लावून घेतलेले. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक दिसतंय आणि किती सुंदर डोळे दिसत आहे. मस्त छान सेक्सी डोळे दिसत आहे. थोडेसे मोठे दिसतात डोळे काजळ लावल्याने, आणि लुक पण छान दिसतो. तर आता काजळ लावून झालेली आहे. तर आता आपली पुढची जी स्टेप आहे, आपण त्याच्यामध्ये लिपस्टिक लावणार आहे. तर थोडेसे आपण त्याच्यामध्ये लिपस्टिक लावण्याऐवजी, म्हणजे आपण लिपस्टिक तर लावणारच आहे, पण थोडं त्याच्यामध्ये आपण जे आहे ते ब्लश ऑन पण लावून घेऊया. तर ब्लश ऑनसाठी थोडासा हा टोन यूज करते, तुम्ही बघू शकता. थोडेसे मला इथे पिगमेंटेशन आहे, पण CC क्रीम लावल्यामुळे माझं जे पिगमेंटेशन आहे ते बऱ्यापैकी लपल्या गेलं आहे. अशा प्रकारे जे आहे ते ब्लश ऑन पण लावून झालेलं आहे. थोडंसं आपल्या चेहऱ्याला लुक येण्यासाठी आपण जे आहे ते कंटोर करून घेऊया, म्हणजे थोडंसं हायलाईट करून घ्या. तर माझ्याकडे हे हायलाईट पॅलेट आहे, हे पण स्विस ब्युटीचं आहे. बऱ्यापैकी प्रोडक्ट जे आहेत ते माझ्याकडे स्विस ब्युटीचे आहे. तर थोडंसं मी हायलाईट करून घेते. त्याच्यामध्ये पण 3 शेड आहेत, एक रोज आहे, एक गोल्डन आहे, एक सिल्वर आहे. थोडंसं रोज टोन मी अप्लाय करून घेते. असं नोजवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. थोडंसं नोज आपलं जे आहे ते शार्प होतं आणि आपलं एक छान लुक पण येतं, तुम्ही बघू शकता. हायलाईट जे आहे, हायलायटरचं काय काम आहे, जे आपले पॉईंट्स आहेत ते आपल्याला हायलाईट करण्यासाठी वापरायचं असतं. थोडंसं चीक बोनला पण लावून घेऊया, म्हणजे थोडंसं शाईन येईल. थोडंसं कपाळाच्या दिशेने वरती फोरहेडला पण लावून घ्यायचं. थोडंसं जिथे ब्लश ऑन लावलं आहे त्याच्यावरती लावून घेऊया, म्हणजे कसं हसल्यानंतर छान आपले गाल मस्त चमकतील देखील. अशा प्रकारे हायलायटर लावून घेतलेलं आहे. आणि आता शेवटचा जो आहे ते आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची. तर लिपस्टिकमध्ये ही स्विस ब्युटीचीच लिपस्टिक आहे. तर ही थोडीशी ब्राऊन टोनमध्ये, तर त्याच्यात थोडेसे 2 टोन मी ॲड करून घेते. हा थोडासा रेड शेड आहे, हा अप्लाय करून घेते. खूप जास्त डार्क वाटतोय, तर त्यामुळे मी ब्राऊन जो आहे त्याच्यावरून फिरवून घेते. हा एक ब्राऊन टोन आहे. तर लिपस्टिक लावून घेतलेली आहे. थोडासा तो रेड शेड जो आहे तो लावला होता, तो खूप जास्त डार्क वाटत होता. त्याच्यावरती मी जो आहे तो एक ब्राऊन शेड लावून घेतला आहे. थोडासा जो कलर आहे तो कूल डाऊन झाला. खूप जास्त लाल नव्हतं वाटत, म्हणजे एकदम चांगला नाही दिसत खूप लाल. म्हणजे मला तरी पर्सनली आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल खूप लाल कलरचा जो रेड आपला जो टोन आहे तो तुम्ही वापरू शकता. पण माझ्या चेहऱ्याला काही जास्त सूट होत नाही, त्याच्यामुळे मला जास्त वाटत नाही. कारण थोडंसं नॅचरल थोडंसं बरं असतं. नॅचरल इज एव्हरग्रीन.
तर लिपस्टिक लावून झाली. तर लिपस्टिकमध्ये 2 शेड लावले. पहिले लाल लावला होता, म्हणजे रेड लावला होता, तो खूप जास्त डार्क वाटत होता. तर त्याला थोडंसं कूल डाऊन करण्यासाठी मी त्याच्यावरती ब्राऊन शेड अप्लाय केला. मला खूप जास्त रेड असं खूप डार्क नाही आवडत, थोडंसं न्यूट्रल टोनच आवडतं. त्यामुळे मी काय केलं, त्याला ब्राऊन टोन लावून घेतला. तर लिपस्टिक लावून झालेली छान. आता ऑलमोस्ट आपला मेकअप रेडी झालेला आहे. तर मेकअपला सेट करण्यासाठी आपण छान मेकअप फिक्सर वापरू शकतो, म्हणजे त्याच्याने मेकअप सेट होतो. तर मेकअप फिक्सरसाठी आपण मेकअप सेटिंग स्प्रे वापरायचा आहे आणि आपला मेकअप छान सेट करून घ्यायचा आहे. मेकअप केल्यानंतर मेकअप जर सेट केला तर दिवसभर पूर्ण मेकअप तसाच राहतो. तुम्ही पूर्ण घामात म्हणजे उन्हात जा, काही पण करा, तरी पण आपला मेकअप एवढासुद्धा हलत नाही. त्याच्यामुळे मेकअपला सेट करणं गरजेचं असतं. तर सेटिंग स्प्रे आपल्याला वापरायचा आहे. तर आता सेटिंग स्प्रेने मी मेकअप जो आहे तो हे करून घेते. पण त्याच्या आधी मी टिकली लावून घेते. टिकली लावलं म्हणजे कसं लुक अजून छान, म्हणजे ऑलमोस्ट क्लिअर पूर्णच होऊन जाईल आणि अजून आपला जो मेकअप आहे तो छान दिसेल. तर मी टिकलीऐवजी गंध लावते, कारण की मला टिकली चिटकत नाही कपाळाला. बऱ्याच यांना चिकट कमी असतं तर ती पडून जाते. त्यामुळे मग मी जो रेड आहे आपला गंध लावून घेते, म्हणजे आपल्याला तो छान सेट होऊन जाईल. बघू शकता मस्त छान रेड गंध लावला. हे छान असं गंधाचं जो पॅलेट आहे ते घेतलेले, ब्लॅक आणि 4 शेड आहे. 20 रुपयालाच भेटतं ते घेतलेले बाजारातनं. आणि ऑलमोस्ट आपला पूर्ण मेकअप सेटच आहे. आता मेकअपला सेटिंग स्प्रे मारून घेते आणि मेकअप सेट करून घेते. ऑलमोस्ट क्लिअर. गुड टू गो. मेकअपला आता पूर्ण सेट करून घेतलं आहे. आता सुकू द्यायचं, याला हात नाही लावायचा, नाही तर मेकअप पूर्ण डिस्टर्ब होतो. तर आता सुकेपर्यंत असंच थांबायचं आहे आणि छान मेकअप रेडी झाला आहे. किती सोपं आपण मेकअप करू शकतो. तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस सांगितली, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. पण तुम्ही फास्ट प्रोसेसमध्ये जर केलं, आपल्याला डेली बेसिसमध्ये जर जेव्हा करायचं असतं, काही नाही अगदी 15 मिनटामध्ये हा मेकअप होतो, कारण की आपल्याला जास्त गोष्टी लावायच्या नाही. तुम्हाला जर आय शॅडो, ब्लश, हायलायटर, स्प्रे हे जर वापरायचं नसेल, CC क्रीम, कॉम्पॅक्ट स्किन केअर करा आणि CC क्रीम लावा आणि कॉम्पॅक्ट लावा. ऑलमोस्ट तुमचा मेकअप सेट होतो. काजळ आणि लिपस्टिक जरूर लावा. थोडा आयब्रो पण फिल करा, म्हणजे मेकअप जो आहे तो एकदम सुंदर नॅचरल लुक दिसतो, छान दिसतो. तर तुम्ही बघू शकता किती छान चेहरा ग्लो करतोय आणि पूर्ण चेहऱ्याला छान शाईन पण आलेली. असा मेकअप किती सुंदर दिसतो आणि किती सोप्या स्टेपमध्ये आपण आजचा जो मेकअप आहे तो केला आहे. असा मेकअप जर करणार तुम्ही पण खूप सुंदर, छान, कॉन्फिडंट आणि एकदम ब्युटिफुल दिसणार, छान दिसणार. असा मेकअप करा. नक्कीच असा मेकअप ट्राय करून बघा. फाउंडेशन न लावता पण आपण खूप सुंदर मेकअप करू शकतो. आजचा जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तर नक्की ट्राय करून बघा हा मेकअप. तर आता पूर्ण सेट झालं आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते. चेहरा किती छान आपला जो आहे तो ग्लो करतोय. तर चला, मी आता ज्वेलरी आणि हेअरस्टाईल कंप्लीट करून तुम्हाला कंप्लीट लुक दाखवते. तर 5 मिनटं तुम्ही वेट करा. तर तुमच्यासमोर फायनल लुक रेडी आहे. छान मस्त हेअरस्टाईल घातली, तर थोडंसं केस ट्विस्ट केलेले आहेत, एअरिंग घालून घातल्या. तर इथं मंगळसूत्र घातलं आमच्या दोघांच्या नावाचं. छान हे कस्टमाइज करून घेतलेलं होतं. तर हे मंगळसूत्र घातलं आणि केस थोडेसे मोकळे सोडले. केस एवढे सेट नाही आहे, पण आता ठीक आहे, सेट करायला एवढा वेळ नाही. तुम्ही छान केस सेट करून घेऊ शकता, छान मस्त स्ट्रेटिंग वगैरे करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जे पण हेअरस्टाईल सूट होत असेल तुम्ही ते हेअरस्टाईल पण केसाच्यामध्ये करून घेऊ शकता. तर चला, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा जो मेकअपचा व्हिडिओ आहे तुम्हाला खूप सोप्या भाषेत मी मेकअप कसा करायचा हे सांगितलंच आहे. ते पण फाउंडेशन न वापरता आपण खूप सुंदर मेकअप करू शकतो. फाउंडेशनसारखाच लुक येईल आपल्याला. तुमच्याबरोबर मी आजचा व्हिडिओ शेअर केलाच आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जो मेकअप आहे तो इझी वाटतो आहे की नाही वाटतो, आणि तुम्ही मेकअप करणार आहात की नाही आहात. आणि असाच व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलला थोडंसं ग्रो होण्यास मदत होईल आणि मला पण असून छान छान व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स पण येईल. तर तुम्हाला जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. तर चला, भेटू अशा नेक्स्ट एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.